नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आज शिवाजी पार्क या ठिकाणी आहे आणि शिवाजी आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी लाखोंच्या संख्येने जे आहे ते भीम अनुयायी जमलेलं आहे। त्या निमित्तानं आज या ठिकाणी पाहायला मिळतं यांचं नियोजन त्या पद्धतीने आहे, जसं की मोफत दवाखाना शिबिर सर जे हॉस्पिटलच्या हॉस्पिटलचे काही स्टुडंट्स आणि डॉक्टर्स या ठिकाणी आलेले आहेत। ते आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की कशा पद्धतीने त्यांचं जे मेडिकलचं किंवा मग डॉक्टरचं आरोग्याच्या विषयी कशा पद्धतीने नियोजन केलं आहोत, आपण ते त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, एकंदरीत आज आणि उद्या हा जो महापरिनिर्वाण दिन आहे तो साजरा होणार आहे, कशा पद्धतीने आपलं मॅनेजमेंट आहे, कशा पद्धतीने आरोग्याचं लोकांच्या आरोग्याची कशा पद्धतीने काळजी घेतली जाते? आम्ही आज 5 तारीख आणि उद्या 6 तारीख इथे 24 तास आमचा हेल्थ कॅम्प असणार आहे। आम्ही जे हॉस्पिटल व मुंबईतील BMCचे हॉस्पिटल नायर, कूपर, सायन व KM हॉस्पिटल या चारही हॉस्पिटलचे डॉक्टर्स मिळून आम्ही हा कॅम्प करत आहोत। आम्ही या कॅम्पमध्ये फर्स्ट एड सुविधा, जे क्रोनिक डिसीजेस म्हणतो आपण, जसे डायबिटीज, हायपरटेन्शन या आजारांची आपण औषध ठेवलेले आहे। तसेच SC मुस्लिम या समाजामध्ये सिकल सेल डिसीज हा खूप जास्त कॉमन प्रमाणात असतो, तर आपण त्यांच्यासाठी ब्लड सॅम्पल कलेक्ट करून ते आपण लॅबोरेटरीमध्ये प्रोसेस करून त्यांचा रिझल्ट आपण पेशंटला फॉलोअप करून देणार आहोत आणि त्यांची अवेअरनेस सिकल सेलबद्दल करणार आहोत। आरोग्याविषयी काही जनजागृती होते का कुठल्या एखाद्या पर्टिक्युलरली डायबिटीज असो किंवा जनजागृती? मधुमेह व हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब याचे आपण आरोग्य अवेअरनेस करतच आहोत, पण यासोबत कोणी गुटखा खाणारे असेल, व्यसन मुक्तीचं असेल, तर आपण इथे आपल्याकडे दातांचे दंत स्पेशलिस्ट बसले होते, ते गुटखा खाणाऱ्यांना त्याबद्दल ॲडवाईस करत होते, त्याबद्दल अवेअरनेस आणत होते। तसेच आपण कोणी मद्यव्यसनी असेल त्याबद्दल त्यांना पण आपण अवेअरनेस आणत होतो, त्याबद्दल त्यांना त्याच्यापासून दूर करण्यासाठी त्यांची काउन्सिलिंग करत होतो। एकंदरीत सकाळपासून आपलं जे चालू आहे त्यात किती लोक आली होती, म्हणजे किती लोक सकाळपासून आम्हाला हजार पेशंटची ऑलमोस्ट ट्रीटमेंट इथे झालेली आहे। 1000 पेशंटला आपण बेसिक फॅसिलिटीज इथे प्रोव्हाइड करू शकलो आहे आणि 100च्या आसपास सिकल सेल डिसीजचे सॅम्पल कलेक्ट केलेले आहेत। आता जो तुमचा इथे स्टाफ आहे चेकअपसाठी, तो एकूण टोटल किती स्टाफ आहे आणि कशा पद्धतीने? सर, आम्ही आमचा स्टाफ 2 ते 3 शिफ्टमध्ये डिवाइड केलेला आहे। आमच्या इथे UG स्टुडंट्स, MBBS आणि डेंटलचे UG स्टुडंट, फॅकल्टी, रेसिडेंट्स आणि फॅकल्टी असे 3 शिफ्टमध्ये 3 वर्गातली डॉक्टर्स आमच्याकडे आलेले आहेत। हे नॉन मेडिकल स्टाफ म्हणजे फार्मासिस्ट असेल किंवा सर्वंट्स असेल, हे सुद्धा आमच्यासोबत हॉस्पिटलचे कक्षसेवक आम्हाला मदत म्हणून आहेत। डीन सर डॉक्टर अजय भंडारवार सर व डॉक्टर संजय सुरासे आमचे सुपरिटेंडंट सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कॅम्प करत आहोत आणि एका शिफ्टमध्ये कमीत कमी 40 ते 50 डॉक्टर अवेलेबल आहेत। एकंदरीत आपण ह्या आरोग्यविषयीचे जे काही नियोजन केलं आहे तिथे संवाद साधलेला आहे, जसे व्यसनमुक्तीसह व्यसनमुक्तीसह इतर दिवसभरातील 1000च्या वरती हे पेशंट ट्रीटमेंटसाठी येत आहेत, अशी माहिती या आरोग्य विभागातील जे डॉक्टर्स आहेत त्यांनी दिलेले आहे। कॅमेरामन आदेश कृष्णा कोलपटे, मॅक्स महाराष्ट्र।